मित्रांनो, नुकताच फुले या हिंदी भाषेमध्ये असणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला। खरतर मित्रांनो, हा चित्रपट क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले आणि मातोश्री सावित्रीबाईजी फुले यांच्या जीवनावर आधारित असणारा हा चित्रपट येत्या 11 एप्रिलला क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांच्या जयंतीनिमित्तानं प्रदर्शित होणार। खरतर मित्रांनो, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच सुरुवातीलाच महात्मा ज्योतिरावांचे शब्द आहेत की मी राजकीय गुलामगिरी विरुद्ध न लढता मी सामाजिक गुलामगिरी विरुद्ध लढणार आहे। कारण इंग्रजांनी निर्माण केलेली राजकीय गुलामगिरी फक्त 100 वर्षापूर्वीची आहे, पण मी ज्या सामाजिक गुलामगिरी विरुद्ध लढणार आहे ती सामाजिक गुलामगिरी 3000 वर्षापूर्वीची आहे। खरतर मित्रांनो, ज्योतिरावांनी आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर जो काही संघर्ष केला होता, तो संघर्ष या देशातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी ज्योतिरावांनी केलेला हा सर्व संघर्ष होता। आणि मित्रांनो, त्याच महात्मा ज्योतिरावांच्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व काही प्रसंगांचा या चित्रपटाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलाय। खरतर मित्रांनो, हा चित्रपट फक्त महात्मा ज्योतिरावांच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रसंगांचा आढावा घेणाराच नव्हे, तर आजच्या तरुण पिढीला सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी प्रेरणा देणारा सुद्धा खऱ्या अर्थानं असणार आहे। खरतर ज्योतिरावांनी जो काही आयुष्यभर संघर्ष केला, तो संघर्ष मित्रांनो या देशातील जातीय विषमता नष्ट करण्यासाठी, या देशातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी ज्योतिरावांनी हा सर्व केलेला संघर्ष होता। माणसाच्या या समाजामध्ये माणसाला माणसासारखं जगता यावं, त्यासाठी मित्रांनो ज्योतिरावांनी केलेला हा सर्व संघर्ष होता। सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, या सर्व विषमतेतून समाजाला ज्योतिरावांना खऱ्या अर्थानं मुक्त करायचं होतं। गोरगरिबांवर कोणत्याही व्यक्तीने अन्याय करू नये, एखादा व्यक्ती जातीनं श्रेष्ठ कसा आणि एखादा व्यक्ती जातीनं कनिष्ठ कसा, ही माणसामध्ये असणारी भेदभावाची जी काही भावना होती, ती भावना मित्रांनो ज्योतिरावांना खऱ्या अर्थानं नष्ट करायची होती। खरतर मित्रांनो, त्यासाठी ज्योतिरावांनी शिक्षण हे सगळ्यात मोठं समाज परिवर्तनाचं माध्यम त्या ठिकाणी मानलं आणि म्हणून गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहोचावं, शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावं, बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचावं, त्यासाठी ज्योतिरावांनी केलेल्या या शाळा असतील, स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्योतिरावांनी शाळा सुरू केल्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, बहुजनांच्या मुलांसाठी ज्योतिरावांनी त्या शाळा खऱ्या अर्थानं सुरू केल्या होत्या। एवढंच नव्हे तर शेतकरी बांधवांना सुद्धा शिक्षण मिळावं। दिवसभर शेतकरी शेतामध्ये काम करतात, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ज्योतिरावांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या होत्या। खरतर ज्योतिरावांनी या देशातील जाती व्यवस्थेविरुद्ध तर आयुष्यभर लढा दिलाच, पण मित्रांनो त्या काळात ज्या अनिष्ट समाजामधल्या काही रूढी परंपरा असतील, त्या सर्व रूढी परंपरा नष्ट करून एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी सुद्धा ज्योतिरावांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संघर्ष केला होता। मग त्यामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यासाठी केलेलं ज्योतिरावांनी काम असेल, बालविवाहाला ज्योतिरावांनी केलेला विरोध असेल, केशवपण नावाची प्रथा बंद करण्यासाठी ज्योतिरावांनी केलेला संघर्ष असेल, एक नव्हे तर असंख्य गोष्टी ज्योतिरावांनी खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यभर केल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि ही समाज सुधारणा करत असताना ज्योतिरावांना असंख्य व्यक्तींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विरोध केला आणि तो सर्व विरोध खऱ्या अर्थानं ज्योतिरावांच्या इतिहासामध्ये आपल्याला सातत्यानं वाचायला भेटत असतो। खरतर मित्रांनो, ज्योतिरावांनी समाजाला एकत्र करण्यासाठी, समाजामध्ये परिवर्तन आणि एक क्रांती घडवण्यासाठी ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि याच सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ज्योतिरावांनी समाजाला नवा धर्म, नवा विचार देण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणून मित्रांनो, ज्योतिरावांच्या आणि महात्मा ज्योतिरावांच्या जीवनावर आधारित असणारा हा फुले हा चित्रपट निश्चित तुम्ही बघावा। याच चित्रपटाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला समाजासाठी जगण्याची, देशासाठी जगण्याची प्रेरणा मिळू शकते। म्हणून प्रत्येकाने हा चित्रपट त्या ठिकाणी बघावा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। एवढाच आशीर्वाद, मनपूर्वक धन्यवाद।